ए नाराजगी कागजी सारी तेरी मेरे सोहणिया सुन ले मेरी नाल बह के अख नाले रोज रोज बह के सच्चियां मोहब्बतां निभा के ए नाराजगी कागजी सारी तेरी मेरे सोहणिया सुन ले मेरी नाल नाल बह के अख नाले बह के सच्चियां मोहब्बतां निभा के। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर सोनच्या कंटिन्यू इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ मित्रांनो अलाइट मोशनवरून बनवलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. तर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसंच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बुकमार्क प्रिसेट आणि गिफ्ट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करा. बिटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसे अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता मी तर तुम्हाला एक इमोजीची PNG ॲड करून दिलेले आहेत आणि तर मी तुम्हाला काहीसे ते 4 मी लाईट इफेक्ट इथे ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे ते अनहाईड करून घ्या. अनहाईड केल्यानंतर काय करायचं मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ आजचा समजून जाईल. स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. फोटोवरती क्लिक करा, डुप्लिकेट लेअर करा. डुप्लिकेट लेअर केल्यानंतर मित्रांनो खालच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी मित्रांनो आपल्याला इथं करेक्ट 20% ठेवायची आहे. तर बघू शकता मी इथं 20% ठेवलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला पहिल्या 4 बीटला इथनं एक फोटो आपल्याला ॲड करायचे आहेत. तर मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मी पटापट इथनं मित्रांनो फोटो ॲड करून घेतो. झालेले आहेत, आपला शेवटचा फोटो राहिलेला आहे तर मी तो देखील इथनं फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. फोटोची लेअर पहिले इथं डुप्लिकेट लेअर करा. खालच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी मित्रांनो आपल्याला इथं करेक्ट 20% ठेवायचे आहे. तर बघू शकता मी इथं 20% ठेवलेली आहे. तर बघू शकता मित्रांनो खालच्या ज्या लेअर आहेत बघू शकता इथं मी 3 लेअर दिलेले आहेत. त्या लेअरला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं एक एकूण इथनं वर घ्यायचे. त्या रेक्टँगलच्या मी 3 लेअर ॲड करून दिलेले आहेत. त्या तिन्ही लेअरला आपल्याला एक एकूण इथनं वर घ्यायचं आहे. तर बघू शकता मी एक एकूण इथं लॉंग प्रेस करून आपल्याला इथं वर घेतलेलं आहे मी तिन्ही लेअरला. तर करेक्ट मित्रांनो आपल्याला 9.20 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचं एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. 9.20 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला एक एक बीटला एक एक फोटो इथनं ॲड करायचे आहेत. तर बघू शकता मी एक एक करून इथनं एक एक फोटो मी ॲड करत आहे. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसंच जर मित्रांनो आपल्याला जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होईल. तर मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी एक एक बीटला मी एक एक फोटो इथनं ॲड केलेला आहे शेवटपर्यंत. तर मित्रांनो फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, करेक्ट आपल्याला 9.20 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथे एक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगल पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. ग्रेडियंटला सिलेक्ट करायचं आहे. ब्लॅक खाली करायचं आहे आपल्याला आणि असा व्हाईट वर करायचा आहे. तर बघू शकता ब्लॅक खाली व्हाईट वर केलेला आहे. व्हाईटवरती क्लिक करून आपल्याला इथं ट्रान्सपरंट करायचं आहे.
तर बघू शकता मी तर ट्रान्सपरंट केलेले आहे. तर बघू शकता मित्रांनो सर्वात आपल्याला खाली जायचं आहे. मी तर तुम्हाला एक इथं इमोजीची लेअर दिलेली आहे. ते लाँग प्रेस करून आपल्याला इथं शॅडोच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता मी तर शॅडोच्या वरती घेतलेलं आहे आणि इथं मी फोटो देखील इथनं ॲड केलेले आहेत आणि इथं PNG देखील मी इथं ॲड केलेली आहे. तर मित्रांनो काय करायचं आहे आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर बघू शकता मित्रांनो आपण इथं पहिले जे 4 फोटो ॲड केलेले आहेत डबल. तर बघू शकता मित्रांनो आपण इथं 4 फोटो पहिले ॲड केले आहेत डबल. त्याच्या वरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी इथं इफेक्ट पेस्ट करत आहे. तुम्ही देखील अशाच प्रकारे इथनं इफेक्ट पेस्ट करा. प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. तर बघू शकता मित्रांनो आपल्या पहिल्या 4च फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. बॅकग्राऊंडच्या फोटोला आपल्याला पेस्ट करायचं नाही. त्या बॅकग्राऊंडच्या वरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शेक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो डायरेक्ट 3 नंबरचा इफेक्ट इथनं पहिला कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला या. मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर काय करायचं आहे व्हिडिओमध्ये मित्रांनो कुठं डबल बीट आहेत त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी एकूण इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. डबल बीट कुठं आहेत त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी एकूण इथनं इफेक्ट पेस्ट करून घेत आहे. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते देखील मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघू शकता मित्रांनो मी एकूण इथनं इफेक्ट पेस्ट केलेले आहे डबल बीटच्या समोरच्या फोटोला. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो व्हिडिओमध्ये जेवढे देखील इथं फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे त्या उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी करून हा इफेक्ट इथनं पेस्ट करून घेतो. जेवढे देखील मित्रांनो इफेक्ट पेस्ट करायचे फोटो राहिलेले आहेत त्या उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर मी करून इथं मित्रांनो इफेक्ट पेस्ट करून घेतो. तोपर्यंत प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. जर आपले जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो मी एकूण इथनं इफेक्ट पेस्ट करत आहे पटापट. मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल मित्रांनो आजचा व्हिडिओ. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते देखील मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा. बघू शकता मित्रांनो शेवटचे 2च फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे. तर मित्रांनो पटकन त्या दोन्ही फोटोला मी इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो आपण सर्व काही इथनं फोटोला इथनं इफेक्ट पेस्ट केलेला आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथे एक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ बिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज इथनं करेक्ट 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर मित्रांनो कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 1 नंबरला इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून आपल्याला ते बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण बॉर्डर देखील इथनं ॲड केलेला आहे आणि व्हिडिओ देखील आपला इथनं कम्प्लिटली रेडी झालेला आहे. प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यात सुरुवात करायची आहे. मित्रांनो तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.